मॉर्निंग गाईज. तर आपले स्वागत आहे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर आजचा दिवस आपल्या सगळ्यांना आनंदाचा, हर्षाचा आणि उत्साहाचा जावं हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तर आज आहे 15 ऑगस्ट. तर आपल्या सगळ्यांना माझ्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि रोजच्या सारखी नेहमीप्रमाणे मस्त सकाळ आहे आणि मी सकाळची सुरुवात केलेली आहे ग्रीन टी पिऊन, कारण माझी तब्येत खूप वाढलेली आहे म्हणून आजपासून मी पुन्हा एकदा ग्रीन टी चालू केलेली आहे. तर चला मग पाहूया आमचा दिवस आजचा कसं जातोय. तर चला मग पाहूया. चला, स्वरूपा पण उठलेली आहे. ओमकार, ओमकार गुड मॉर्निंग. उठ, कॉलेजला जायचं आहे ना. उठ, मोबाईलच घेऊन बसले. काय करशील काय? हे जाई नाही 15 ऑगस्टला. जाईल नंतर. जाऊदे गाईज, मी माझी कामं करून घेते. पहा गाईज, नेहमीप्रमाणे किती मस्त सकाळ आहे. ओंकार काय उठत नाही, एका व्हिडिओ बनवून देणार नाही. तर आता आपण दुपारीच भेटूया. झाला का जेवण? काय बनवणार आहे? काय नाही, आज बेडा, भात, भाकरी. हो का? तर आज पण आम्ही पुन्हा बेडा बनवणार आहे. म्हणजे तर पहिले मी वाटण बनवून घेणार आहे आणि बेडात मी घोसाले टाकणार आहे आणि फेटी फेटणं आणि शिरवलं नाही भेटले. फ्रेश फ्रेश टाकले तर मस्त होतं भाजी. आणि ही चिंचचं पाणी मी करून ठेवलेलं आहे आणि हा तांदळाचा पिठाचा. आणि आता मी बनवायला घेते बेडा. आपल्याला बेड्याची रेसिपी मी मागच्या व्लॉगमध्ये दाखवलीच आहे, म्हणजे मी आज रेसिपी तर काय दाखवत नाही. पहा बाई, किती मस्त बेडा झाला आहे. अजून थोडा शिजू दे. मस्त वास सुटला. थांब, थोडा शिजू दे. शिजलं नाही? थोडा कडक आहे, थोडा शिजू दे. मी दाबून बघितलं मग अशा नाही शिजला ना, थोडा शिजू दे. स्वरूपा, कसं झालाय बेडा? खूप छान. भाकरी घेतली, भात नाही घेतला. भात घेते आता. चालेल, जेव म्हणून. तुझं जेवण झालं, मी पण जेवतो. मस्त झालाय ना, कारण वास आणि दिसतंय मस्त झाला. चालेल, भात पण झालेला आहे आणि बेडा पण तयार आहे. आता मस्त जेवून घेते. बेडा भात स्वरूपाने घेतली, सकाळी केलेली भाकरी आणि बेडा. मी भात आणि बेडा खाते. चला मग जेवूया आपण मस्त. या गाईज, मस्त झाले ना सर्व बेडा. मस्त झालं. श्रावणात बेडा मस्तच होतो. म्हणजे आपण सगळ्यांनी पाहिलेलंच आहे. आणि दुपारच्या जेवणाला बेडा भात बनवलेला, मस्तच झालेला बेडा भात. श्रावणात बेड्याची चव वेगळीच असते म्हणून आम्ही नेहमी बेडा बनवत असतो. तर खूपच छान झालेला बेडा. आणि आता संध्याकाळी आम्ही काय बनवणार आहे ते आपण संध्याकाळीच पाहू. तर चला मग संध्याकाळी भेटूया. चला, नेहमीप्रमाणे मस्त संध्याकाळ आहे आणि ओंकारच्या टीचरांनी आम्हाला सांगल्यात की भाकरीची व्हिडिओ बनवून मला पाठवा म्हणून. त्यांना मी भाकरी कशी बनवते ते पाहायचं आहे. तर चला मग आज आम्ही भाकरी, आज म्हणजे आम्ही नेहमीच भाकऱ्या बनवत असतो. चला मग भाकरी बनवूया. स्वरूपा, काय? ओमकारचे टीचर बोलल्यात की भाकऱ्यांची व्हिडिओ बनवा म्हणून. त्यांना आम्ही भाकऱ्या कशी बनवते ते बघायचं आहे. तर चल ना, थोडी व्हिडिओ करायला मदत कर, आपण भाकऱ्या बनवू आणि भाकऱ्यांची आज व्हिडिओ बनवू. चला, तर चला मग भाकऱ्या बनवूया. भाकऱ्यांसाठी जास्त काय लागत नाही. भाकऱ्यांसाठी फक्त 1 ग्लास पाणी, 1 ग्लास पाण्यामध्ये 4-5 भाकऱ्या होतात. आणि चांगली उकळी आल्यावर नंतर आपल्याला 2 ग्लास तांदळाचं पीठ टाकायला लागेल.
बस या दोनच गोष्टी लागतात भाकरींसाठी. तर आणि जर पीठ ओला वाटत असेल तर थोडा वरून सुका पीठ टाकायचा आणि ड्राय एकदम उकळी घ्यायची. तर आता पाण्याला उकळी येऊ दे. उकळी आली ना, चांगली उकळी येऊ दे, मग आपण त्यात पीठ टाकू तांदळाचा. तर पाहू शकता गाईज, मस्त उकळी आलेली आहे. तर आता मी त्यामध्ये टाकते तांदळाचं पीठ, कारण आपल्याला तांदळाच्या भाकरी बनवायच्या. जर तुम्हाला दुसऱ्या कसल्या बनवायचं असेल तर तो पीठ टाका. तर मी 1 ग्लास टाकलेला आहे. आता हा दुसरा ग्लास. आता चांगला हलवून घ्यायचं, चांगला मिक्स करून घ्यायचा आणि अशा गुठल्या गुठल्या होतील थोड्या थोड्या. जर भाकर फुगायला पाहिजे असं वाटत असेल ना तुम्हाला, तर अजून ओलसरच आहे बघा. तुम्हाला नसेल वाटत, पण मला समजते हलवताना लगेच या होत आहे. म्हणून आता मला अजून पीठ टाकायला लागेल. 5-6 भाकरी होती त्यात. 5-6 भाकरी आम्हाला बास होतात, कारण आम्ही थोडा भात पण बनवतो. आता बघा थोडा ड्राय झाला. अजून थोडा टाकायला, थोडा ओलसरच आहे. तर असं थोडं थोडं टाकायचं, एकदाच सगळा नाही टाकायचा. अशी ड्राय घ्यायची. जेवढी तुम्ही ओली उकडी घ्याल ना, तेवढ्या म्हणजे भाकरीला जास्त मलाला पण लागेल आणि भाकरी तुटतील पण. म्हणून अशी सुकी उकडी घ्यायची आणि चांगला हलवून, थोडा जास्त थंड होऊन नाही द्यायचा. थोडं म्हणजे आपण हात घालू शकतो एवढं थंड होऊन द्यायचा. आता थोडं थंड होऊ दे. लगेच मला गरम गरमच मलायचा असतो, तरच भाकरी चांगल्या होतात. तुम्ही बोलाल हात वाजतात नंतर करील, मग भाकरी एवढ्या नाही चांगल्या होणार. तर आता लगेच मी घेते मलायला. तवा ठेवून द्यायचा, कारण हात या झाला मग परत तव्याला असा पीठ लागतो. आणि मला सवय आहे सगळ्या जाग्या वस्तू ठेवाव्या लागतात, मग मी भाकरी बनवून. तर भाकऱ्यांचा डबा ठेवून देतो पहिला. तर आता गरम गरमच पीठ घ्यायचं मलायला. म्हणून बोलतात ना, आधी हाताला चटके मग पोटाला भाकर. आधी आता चटके खायचे आणि मग मस्त भाकरी तयार होणार आहे. बहिणाबाई बोलत गेल्यात ना, मला पण नाही लक्षात कोण बोललंय. बाईच आमची तर आता तुम्हाला असंच पसारा दिसत जाईल थोडे दिवस, कारण गणपती आल्यात आमची एकीकडे, म्हणजे साफसफाई पण चालू आहे. थांबतंय गाईज, पहिले असा फडका ठेवायचा एक चौकोन, म्हणजे असं ही परत आहे ना इकडे तिकडे हलणार नाही. आणि मग सगळं घ्यायचं त्याच्यात. मी सांगायचं विसरून गेलं म्हणून सांगते. आणि असा पूर्ण काढून घ्यायचा पीठ. पूर्ण जेवढं चिटकलेला असेल तो नाही निघणार, पण सगळं पीठ घ्यायचा. आणि मग याच्यात एवढा पीठ आहे एवढा पाणी घ्यायचं, कारण आपल्याला भाकरी करायला सारखा पाणी लागेल त्याच्यामुळं. गाईज, तर अशा प्रकारे मी यात पाणी घेतलेलं आहे. सगळा भाकऱ्यांचं पीठ यात काढून घेतलेलं आहे आणि यात पाणी घेतलेलं आहे, कारण सारखा आपल्याला भाकरी करताना पाणी लागतो उकडीच्या म्हणजे भाकऱ्यांना. आणि नंतर ही कालती पण अशी ठेवायची, म्हणजे साफ करताना पण आपल्याला पटकन होऊन जातं, कारण ती कडक झालेली असते. तर आता आपण गरम गरम पीठ मळूया. गरम आहे का? तर मी भाकऱ्या करायला घेतलेल्या आहेत. आधी असं हातावर पाणी टाकायचं, म्हणजे जास्त जोरात चटका लागणार नाही. असं म्हणजे थोडं थोडं पाणी टाकत जायचं, थोडं थोडं, जास्त एकदाच नाही टाकायचा. असं म्हणजे असं गरम असतं. मळून घ्यायचं थोडं थोडं करून. गरम गरमच पीठ मळायचं,
म्हणजे भाकऱ्या मस्त होतात. अशा प्रकारे हा पीठ चांगला मळून घ्यायचा. घट्ट एकदम, नरम पण पाहिजे, पण एकदम असा जोर लावायला लागेल असं मळून घ्यायचा. जेवढा मळाल तेवढी भाकर मस्त येईल, पण एकदम पातळ नाही करायचा, तर भाकऱ्या तुटतात. तुम्हाला वाटेल पहिल्या वेळेला भाकरी करायला घ्यायला आणि होईल असं नाही. भाकऱ्यांची प्रॅक्टिस करायला लागते. मग आपल्याला आपल्या चुक्या हळूहळू लक्षात येतात. मग हळूहळू मी पण तशाच शिकत आलो. मी घरी काय एवढ्या भाकरी केलेल्या नव्हत्या, त्यामुळे लग्न झाल्यावर मला माझ्या चुक्या कारण तिथं सगळी घरातली असायची, त्यामुळं माझ्या भाकऱ्या बरोबर यायच्या. पण जेव्हा मी एकटी करायला लागलो ना, तेव्हा माझं काय काय चुक्या होतात ते मला समजायच्या. अशा प्रकारे मी हळूहळू भाकरी करायला शिकलो. आणि आता मस्त मळून झालेलं आहे. थोडं आपण ओटाचा सरा साफ करू, म्हणजे बघायला चांगला वाटेल. भाकऱ्या पीठ झालेलं आहे. गाईज आता मी भाकऱ्या बनवायला घेते. तर मी आता तवा गॅसवर ठेवलेला आहे पहिलाच. आणि पहिला तवा तापून घ्यायचा, कारण भाकर होस तर तवा तापायला पाहिजे चांगला. म्हणून आपली भाकर होईल तोपर्यंत तवा चांगला तापलेला असेल. तर चला मग भाकरीला सुरुवात करूया. तर अंदाजे मी एवढं पीठ घेतलेलं आहे, सगळं सेम होतील असा विचार करू. चांगला परत मळून घ्यायचं असतं. इथं पण मळत असतं आणि इथं पण एकदम. तर आता एक भाकर होईल अशा अंदाजे गोला घ्यायचा भाकरीचा आणि त्याला परत मळायचा. थोडा जड हातात नरम होईल असा, कारण जास्त पीठ असले एवढा म्हणजे मऊ मळता नाहीत. थोडा थोडा आता मळलेलं आहे मऊ असं, त्याला असं सारखं असा त्याला एकदम गोलगोल करायचा. परत उलटा करून असा परत करायचा आणि दाबायचा. मग त्याचा असा शेप होईल. आणि मग असा असा आणि असा असं तापत तापत. काही फास्ट करताना गाईज, पण मी एवढी एक्सपर्ट नाही. पण तुमच्यासाठी मी भाकरी बनवायला दाखवते कशा बनवायच्या त्या. तर असं झालेलं आहे. आता छोट्या छोट्याच भाकरी असतात माझ्या. काही परात पण घेतात भाकरी बनवायला, मला नाही परात जमत. मी मोठा ताटच घेते. मोठा ताट घेतला का माझ्या व्यवस्थित येतात भाकरी, म्हणून मी मोठा ताटच घेते भाकरी बनवायला. आता पाणी थोडा घ्यायचा आणि असं सगळीकडं लावून घ्यायचं, कारण पीठ मळलं आहे ना, तर कुठं कुठं असं भाकरीचं पीठ लागलेलं असतं कडक कडक झालेलं. त्यामुळे भाकर चिटकेल आणि मग तुटेल. म्हणून जरा ओल्या हातात असं फिरून घ्यायचं आहे. एवढ्या वेळाने फिरवायचा, असं एकदा दोनदा फिरून घ्यायचा आणि मग सुरुवात करायची. अशी पहिले या तळव्यात दाबायची आणि लास्टला भाकर झाल्यावर बोटात या करायची असतं. स्टार्टिंगला तळव्यातच मोठी करते मी. आपण कसे करता ते मला नक्की कमेंट्समध्ये सांगा, कारण प्रत्येकाची भाकरी करण्याची पद्धत वेगवेगळी असते. आणि माझा हा डाग इग्नोर करा गाईच. मी भाजलेलो, आपण माझ्या मागच्या व्हिडिओ पाहिलेला असेल तर तुम्हाला माहीतच असेल मी भाजलो म्हणून. कढई लागली माझ्या, अशी हात टेकला. हा आता पण टेकव. हा अजून टेकल. कशाला बाबा, किती दिवस माझं म्हटलं. आता म्हणजे वाढवायची असली तर बोटं लावायची अशी, आणि असं असं म्हणजे चांगलं सेफ आहे. अरे यार मग पडलो. थांब. हा आता बोल. हा परत टेकलं तर अशी करत असतो मी. जेवढं आपण ह्याच्यात दाबू ना तेवढी भाकर मस्त फुगतं. म्हणजे जर बोटं लावली ना तर मग भाकर अशी कुठं कुठं फुगतं. ही स्वरूपा ती मागच्या व्लॉगमध्ये आपण पाहिलेलं असेल माझी भाकरी किती मस्त फुगल्या. तर स्वरूपा बोलत होती मी पहिल्यांदाच पाहिल्या म्हणजे एवढी भाकर फुगतानी. पण गाईज माझ्या भाकरी फुगतात यांचं लक्ष नसतं.
नेहमी फुगतात, म्हणजे आता पण बघा मस्त फुगल. फक्त कधी कधी घाईत असलो ना आणि लक्ष नसलं किंवा दुसरं काम असलं, माझ्या पण अशा कमी फुगतात. कधी कधी होतो पिठाचा प्रॉब्लेम, पीठ थोडा वेगळा किंवा कधी कधी माझ्या पण नाही कळवा. पण पिठात थोडी पटणी मिक्स करायची. नुसते आपण पटणी घेत असाल तर अजूनच उत्तम. भाकरीच्या पिठासाठी पटणीच घ्यायची असते, पण आमचे तांदूळ असतात घरातले म्हणून मी तेच वापरते. त्यामुळे मी त्यात थोडी पटणी मिक्स करते आणि अशा प्रकारे हळूहळू ताकद मोठी झालेली. आणि भाकरी फुगायचं अजून एक कारण आहे का, आडकच्ची म्हणजे भाकर पहिले आपण उलटी करतो ना, ती जरा अडकच्ची म्हणजे लगेच करायची असते. शिजायच्या अगोदर थोडी शिजूनच. भाकर माझी तयार आहे. या गुठल्या असतात ना काहीच, त्याच्यामुळे भाकर फुगत नाही. म्हणून पीठ जरा सुकं घ्यायचं असतं. आता ही वस्तूवर आपण दुसरी भाकर बनवायला घेऊ. पण अंदाजे तेवढाच पीठ असा अंदाजे घ्यायचा. हो. तर हा पण पीठ आता थोडासा असा मधून, म्हणजे सगळ्याच अशा भाकरी सगळ्या सेम अशाच बनवायच्या. आता मी भाजते ते कशी सांगते. आता हे गोला तयार झाला ना का लगेच ही अशी उलटी करायच्या अडकच्चीच, म्हणजे हे असे डाग नाही यायला पाहिजेत. मग डाग आले ना तर भाकर फुगत नाही. आता बघू आपली फुगतं का नाही. जास्त वेळ शिजवली गुलाबच्या नादात, म्हणजे मी बोलत बसलो म्हणून. ही पटकन मलून घ्यायचं असतं, जास्त वेळ मलत नसतं बसायचा. फुगल का नाही माहीत नाही. फुगतंय म्हणजे खायची माहिती आहे तुम्हाला. बरं तुझ्याशी बोलायचं ना ते असे डाग होतात. जास्त डाग मला नाही आवडत भाकरीला. फुटली पण नाही फुटतो. आता दुसरी पण घे. दुसरी भाकर पण झालेली आहे. आणि आता गॅस थोडा फास्ट करायचा. गॅस फास्ट करायचा. हां. थोड्या वेळेला पिठू. बघितले माझ्या भाकरी फुगतानाच. मी मागच्या ब्लॉगमध्ये बोलत होते गाईच की मी पहिल्यांदाच बघितली एवढी भाकर फुगताना. किती फुगतं तू बघतोच कुठं माझ्या भाकरी फुगतान का नाही. हो बाय हो. तर तुटली तर परत स्लो करून ठेवायचं. मी आपल्याला सगळ्या भाकरी दाखवतो म्हणजे फुगताना. एक फुगता असं काही नाही. 6 भाकरी होतील मला वाटतं. मी व्हिडिओ काढणार एवढा अंदाज होता माझा, म्हणजे नेहमीचा रोजचाच अंदाज आहे. त्या एका ग्लासमध्ये 5-6 भाकरी होतात. बघा फुगली ना. हो बाबा मला समजलं तुझ्या सगळ्या फुगत्या. म्हणजे तुला समजलं गायला जाता. ही चौथी नंतर आहे. हा चौथी. माझा पोरे 7 वाजता आलाय गाईच घरी. 6:30 वाजले. हो किती वाजलं तो बोलतो 7 वाजले. हे 6:45 वाजलं. कशी झाले खीरपुरी? मस्त आले. मी भारीच बनवतो सगळं काहीच. आम्ही बोललो तू खरं. तर आज आम्ही जेवणाला काय बनवणार आहेत माहिती आहे का? भाकरी आणि तळलेली चटणी. कारण तुझ्या टीचर 10वीच्या त्या बोलत होत्या का व्हिडिओ पाठवा म्हणून भाकरीची, तर त्यांच्यासाठी मी तांदळाची भाकरी बनवले. चला. काय बनवते मम्मा?
आज भाकरी बनवल्यात ना, आता भाकरींबरोबर तळलेली चटणी बनवायची. श्रावण आहे ना आता, रोज काय ना काय व्हेज. कांदा कापतोय. हे काय काय टाकलं? ही चटणीसाठी लसूण, मिरची, खोबरा ओला नारळाचा आणि अजून त्यात कोथिंबीर घ्यायची आहे. चटणी बनवायची आहे त्याची. आणि कांदा? कांदा चटणीला तडका द्यायला. हो का? तर मी आता ओल्या नारळाची चटणी बनवते तळलेली. तर ती चला पाहूया कशी बनवायची ती. तर नेहमीप्रमाणे मी अंदाजे तेल घेते. आपल्याला माहिती आहे 1 पळी. एवढं तेल जास्त नाही घालायचं चटणीला. तर अर्धा चम्मच मोहरी, चिमूट हिंग, चिमूटच्या पेक्षा पण जास्त लांबून कमी आहे. कमताम पुढं कढीपत्ता टाकूया. कांदा 2 बारीक नाही चिरायचं काही, ओके ओके मम्माजी. सरळ चिरायचं असतं. ओ माय गॉड. आणि मग चांगला लालसर होईस्तोवर भाजून घ्यायचा. कुठं जाऊ नको ना तर करपल. काय करते? मी वाटण बनवून घेते. म्हणजे तयार आहे वाटण. इकडं बघा, तयार नाही म्हणजे वाटण करून घेते. कांदा लालसर होईस्तोवर आपण वाटण करून घेऊ. तर आता हा कांदा लालसर तयार आहे. आपण पाहू शकता. थोडा हे जेवून झोप. मस्त चटणी बनवली ना तळलेली. पासा बोललं तुला खातूच बोललं. एवढा मेहनत करून बनवला ना. हलत टाकायची भाजी. त्याचं मेरा काहीतरी कमी आहे. नंतर टाकले तरी चालतं. शिजली नाही चटणी. एक हाताने कॅमेरा पकडायचा, एक हाताने मिक्स करायचा. वाव. मिक्स करायला अर्धा चम्मच हळद आणि आता शिजल्यावर तयार आहे तळलेली चटणी. भाकरीबरोबर खायला. काम तू नको थांबा तर सांगेल ना राईस कामाईला ती करायची नाही. भांडे कसं रांगतात तर ती नाही. हा भांडी घासायला मला कंटाळा आले. रोज रोज भांडी घासून कंटाळा येतो. रोज रोज कधी घासतेस ग? कधीतरी घासतो मग घासताना. कधीतरी जास्त असल्यावर तुला सांगतो मी मदत कर म्हणून. मग आता काय कंटाळा आला मला. मध्ये पाणी घातलं कसं. हा पा पप्पा यू पकड कॅमेरा आणि मिक्स कर. आता मीठ टाकायचं 1 चम्मच. आता जरा शिजल्यावर आपण जेवायला घेऊया. तर त्याच्यावरती झाकण ठेव. माहिती मी पण घेतो. हे बघा हिला धीर नाही. हिने शिजवून पण नाही दिली चटणी. आधीच घेतले जेवायला आणि बोलते तिखट लागतंय. तर ओली चटणी तिखट नाही लागणार. हिला सांगा जरा कमेंट्स करून कसे लागतंय. पण स्वरूपाचा अभ्यास चाललाय. अभ्यास बाकी राहिलाय भरपूर. अभ्यास नाही, एक्झाम आहे परवा. एक्झाम चालू होणार आहे. मी PDF लिहित आहे, ते लर्न करेन. कधी परवापासून आहे एक्झाम? मग लर्निंग काही नाही चाललं ना, अजून रायटिंगच चालली तुझी. आन्सर शोधतोय. दादा कुठे आहे? प्रॅक्टिस करतोय. दादा आहे बाहेर. जेवला का तो? जेवले सर काय माहिती. बघतो त्याला काय करते. तू कर अभ्यास. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. ओमकार गेला मित्रांसोबत.
थोड्या वेळात येईल. तवर आपण आउट्रो करून घेऊ. चला मग मी आउट्रो करते. तर नेहमीप्रमाणे आजचा दिवस पण आम्हाला मस्त गेलेला आहे. खूपच छान दिवस होता आणि दुपारी आम्ही बेडा भात बनवलेला, तो पण खूपच भारी झालेला. श्रावणात खरोखर सर्व भाज्यांना जास्तच चव येते. म्हणजे श्रावणात भाज्या खायची मजाच वेगळी असते आणि आपल्याला माहीतच आहे मी जास्त भाज्याच खाते. म्हणजे मला भाज्याच आवडतात. त्यामुळे मला श्रावण पाळायला खूपच बरं वाटतं आहे आणि मस्त दिवस चालल्यात म्हणजे श्रावणातले. जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नवीन असेल तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तरच तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. बाय गाईज, बाय. तर व्हिडिओ म्हणजे पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.